लाडकी बहीणचे पैसे 14 जानेवारीपूर्वी मिळणार आहे. केवायसीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण संदर्भामध्ये नियम जे आहे शिथिल करण्यात नाही देणं आवश्यकच आहे, कारण आम्ही वचन दिलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत. वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला याला जोडणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे. त्यामुळे सरकार काही लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आपण नुकताच जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होतीलच व कोणतीही जे काही पात्र महिला आहेत त्या या योजनेपासून वंचित राहणार नाही. लाडक्या बहिणींवर कोणतेही अन्याय होणार नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. व पत्रकारांनी विचारले की 14 जानेवारीपूर्वी जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील का, तर नक्कीच इथे असं दिसून येत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे जे काही 3,000 रुपये आहे ते जमा होण्याची दाट शक्यता आहे व डिसेंबरचा हप्ता याच महिन्यात म्हणजे शेवटचा आठवडा सुरू होणार आहे, तर याच महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता दिसत आहेत. पण लाडक्या बहिणींना असेही आवाहन करण्यात आले आहे की ई-केवायसी करताना तुम्ही जर चुकी झाली असेल किंवा ज्यांना पती किंवा वडील हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी किंवा ज्यांची अजूनही केवायसी पूर्ण नाही त्यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली असून या तारखेच्या आधी लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कारण तुम्ही जर या योजनेचा लाभ तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा असेल, या योजनेचा लाभ मिळवतच राहायचा असेल तर नक्कीच ही योजना चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे, नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आता पत्रकारांनी जसं सांगितलं की 14 जानेवारीपूर्वी जे काही योजनेचा लाभ आहे तो मिळण्याची शक्यता असल्यामुळे डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दोन्ही एकत्रितपणे 3,000 रुपये येण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरीस नोव्हेंबरचे पैसे व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीमध्ये डिसेंबरचे पैसे येण्याची शक्यता आहे, पण संक्रांतीपूर्वी. कारण परत 15 जानेवारीपासून जी निवडणुका सुरू होणार आहेत व लाडक्या बहिणीची कमाल पुन्हा एकदा लाडक्या बहिणी दाखवतील. कारण महायुती सरकार प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींचे आभार मानत आहेत, कारण लाडकी बहीण योजनेमुळेच महायुती सरकार आहे असे ते दिसून येत आहे व ते प्रत्येक जे काही अधिकारी असो किंवा जे काही काम आहे ते लाडक्या बहिणींवरती जोरात चालू आहे. वितरणासाठी हालचाल आहे ते जोरात सुरू आहे व महायुती सरकारचे जे नेते आहे ते प्रत्येक वेळेस आभार मानत आहे की आम्ही लाडक्या बहिणींमुळेच आहे ते वारंवार सांगत असल्यामुळे ते लाडक्या बहिणींना नाराज करणार नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, आता आनंदाची बातमी असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट असल्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात व खरेखुरे असतात. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.